कैलास राठी यांच्यावर कोयत्याने 18 वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयित राजेंद्र मोरे, वय 37, याला पोलिसांनी संतोष टी पॉइंट येथे अटक केली. पत्नीची बदनामी केल्याच्या संशयातून हल्ला केल्याची कबुली संशयिताने दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान राठी यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती रुग्णालयीन सूत्रांनी दिली. रीना राठी यांच्या तक्रारीनुसार संशयिताविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी: कैलास राठी यांच्या सुयोग हॉस्पिटलमध्ये संशयित मोरे याची पत्नी जनसंपर्क अधिकारी म्हणून कामास होती. संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर त्याने पोलिसांना गुन्ह्याची कबुली देताना सांगितले की राठी यांनी पत्नीच्या नावे जमिनी खरेदी केल्या आहेत. या व्यवहाराचे 16 लाख रुपये पत्नीकडे होते. पत्नीसोबत जवळीक साधत असल्याने पत्नीने नोकरी सोडली होती. एका वकिलाकडे 2 वर्षापासून ती नोकरी करत होती. राठी यांनी पत्नीची बदनामी करण्यासाठी वकिलाच्या पत्नीला नको ते सांगितले होते. तसेच पत्नीच्या बदनामीचे पत्रकेही राहत असलेल्या परिसरात वाटल्याचे संशयिताने सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली.